हॅलो एव्हरीवन. एवढी छान मेहंदी कशासाठी काढली, कलर तर इतका छान आला ना का विचारूनच नाही. वरून ते मासी पण लिहिलं आहे, म्हणजे थोडाफार अंदाज तुम्हाला आलाच असेल की कशा रिलेटेड आणि कशासाठी ही मेहंदी काढली गेलेली आहे. ठीक आहे. सो चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. मी दोन्ही पण हातावरचे दाखवते. खूप छान आणि मला तर खूपच आवडलं, कारण की कॅमेरा पकडायला, मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे ही कलाकारी करून बॉटलच्या वरती मोबाईल ठेवून असे दोन्ही हात दाखवण्याचा प्रयत्न माझा हा सोज्वलरित्या मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खूप सुंदर आलेलं आहे. छोटीशी मेहंदी आहे, बट त्याच्यामध्ये इमोशन्स खूप आहेत, कारण की कुठेतरी मला मावशी बोलणारं येणार आहे, त्यासाठी ही मेहंदीचा घाट घातलेला होता. तर मग आम्ही चाललो आहे मस्तपैकी हे करायला. तर इकडे सगळ्यांची तोंडं बघा. माझा कॅमेरा ऑन झाला की सगळ्यांची तोंडं ना ऑफ होऊन जातात. का ते मला पण माहिती नाही, पण लोकांना आवडत नाही असं कॅमेऱ्यासमोर यायला आणि हे करायला. आणि मला तर खूप आवडतं लोकांना कॅमेऱ्यासमोर दाखवायला. ते जागृती, मम्मी, मी आणि प्रांजल आम्ही चाललो होतो सोनालीच्या ओटी भरण्याचं साहित्य आणायला शुक्रवारी. सो फ्रायडेला हे आमचं मार्केट आहे. बहुधा दुपारचं थोडं बंदच असतं, नाहीतर इकडे पूर्ण लाईन लागलेली असते. छत्री बघाल ना तर इतका छत्रीने त्रास दिला होता ना अक्षरशः की विचारूनच सोय नाही. त्यात हा मुसळधार पाऊस धो पडत होता. आणि आमच्या दोघे सख्या गेल्या होत्या पुढे, सासवा सोना, आणि आम्ही दोघी राहिले होते, आत्या आणि भाची. इथे पावसामुळे जास्त असल्या कारणाने. आणि हे बाजूला जे दिसत आहे ना, हे पानटपरी श्रीराम पान शॉप म्हणून. तर इकडे ना आमच्या पप्पांचा पेमेंट वगैरे झाला ना तर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला इकडे यायचो. त्यानंतर आम्ही इकडे गेलेलो आहोत. तिथे बाजूला ना ओटी भरणीचं साहित्य मिळतं. ह्या आंटी खूप वर्षापासून इथे म्हणजे हे साहित्य विकत असतात. कुठलीही गोष्ट घ्यायची झाली तर आमच्या ऐरोलीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. तर लागणारं सगळं साहित्य आम्ही ह्या शॉपमधून घेतलं आणि आंटीची थोडी मजाक मस्करी केली. आणि त्यानंतर ना आम्ही चाललो होतो पुढे नॉवेल्टीमध्ये ह्यासाठी, कारण की आम्हाला घ्यायचे होते मेहंदीचे कोण. आणि मेहंदीचं कोण म्हणजे यासाठी, जी मेहंदीची स्टार्टिंग तुम्ही बघितली असेल व्हिडिओच्यामध्ये. तर खूप छान पद्धतीने मेहंदीचे कोण घेतले. त्यानंतर आम्ही केली होती ही थोडीफार शॉपिंग, जी की बलून्स वगैरे आहे, जे डेकोरेशनचं साहित्य लागणार होतं, ह्या दोघींना होलसेल मार्केटमधून जाऊन ते कलेक्ट केलं होतं. आणि अगदी रिजनेबल भावामध्ये मिळालं असं त्या म्हणत होत्या. मी तर गेली नव्हती. आणि बेबी शॉवरचं जे लागणार आहे सगळ्या गोष्टी मिळाल्या. इतक्या छान वाटल्या ना ते बघूनच, असं वाटत होतं कधी ते होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इट्स अ बॉयचं, तर नाही का आपण हे करतो, तर ते वाला पण आणलं होतं. इट्स गर्ल, ते दोन्ही प्रकारचे होते. सो असं हे छोटं मोठं साहित्य घेऊन आले. आणि इव्हेंट मॅनेजमेंट तयार होणार. इथे नेल्स मॅडमला साडीचं मॅचिंग करण्यासाठी हे पण घेतलं होतं. आमच्या सोनालीला खूप आवडतं. सो इथे सगळ्या पद्धतीचं झालेलं आहे. डेकोरेशनचं मटेरियल वगैरे घेतलेलं आहे. इथे फ्लावर्स वगैरे किती सुंदर सुंदर बलून्स आहेत. हे आईबाबाचं बॅच तर मला एकदमच भन्नाट वाटलं. आमच्या टायमाला असं काही नव्हतं, आणि असेल तरी मला काय त्या गोष्टीचं एवढं ज्ञात नव्हतं. आणि सोशल मीडियावरती जास्त मी ही नव्हती, ॲक्टिव्ह नव्हती त्या कारणास्तव. आता माझ्या त्या गोष्टीला झालेले आहेत 7 ते 8 वर्ष, 9 वर्ष. त्यानंतर इकडे बघू शकता साडी घेतलेली आहे. कॉम्बिनेशन छान आहे, पिंक आणि ग्रीनमध्ये. हा ब्लाऊज ना छानपैकीने शिवून पण घेतलेला आहे, स्टिच केलेला आहे. आणि खूप सुंदर, म्हणजे असा तर ट्रेंडिंगच होता. आणि तिला ती आवडली, ती साडी आम्ही घेतली. तर ही साडी आहे मॅडमच्या आमच्या. आणि ब्लाऊज पण शिवून घेतला आहे. साधा सिम्पलच आहे, कारण की हाताला असं हे होतं, पण तिला लेस वगैरे पाहिजे होती. सो बघू कसं करता येईल ते. आणि त्यानंतर इकडे बघू शकता हे सगळं साहित्य आहे ते शनिवारी जाणार आहेत घेऊन, कारण की ना तिच्या हातावरती पण मेहंदी काढायची आहे. त्यानंतर हे लायटिंगचं साहित्य पण त्यांना मिळालेलं आहे. लायटिंगचं इतकं सुंदर वाटतात ना, असं वाटतं आईस्क्रीमचे ना असे कॅन्डी असतात ना, ते छोट्यावाल्या मिळतात त्या कुल्फी टाईपमध्ये, तशाच आहेत. इथे फ्लावर्ससुद्धा आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आता कसं आणि कशा पद्धतीने ही लोक डेकोरेशन करणार आहेत ह्याचा काही मला पत्त्या नाही आहे, पण हे फर्स्ट टाईम ते अटेम्प्ट करतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रांजलला खरंच खूप आवड आहे, माझी भाची आहे, भावाची मुलगी. इतकी सुंदर त्यानं क्रिएटिव्ह आहे ना, तिचं डोकं खूप फार चालतं म्हणायला गेलं तर. हे बघा, हे लायटिंगचे सेट्स आणलेत त्यांनी, जे आता खाली आपण सोडू शकतो लायटिंग. तर मला पण उत्सुकता लागलेली आहे भाई, की कशा पद्धतीने ह्या दोघी करणार आहेत जाऊन. आणि ह्या शनिवारी जाणार आहेत, मेहंदी पण काढणार आहेत. मेहंदी काढून आल्यानंतर रविवारी पुन्हा सकाळी लवकर जाणार आहेत काढून आणण्यासाठी. सो झालं सोनाच्या ओटी भरणीचं सामान साहित्य घेऊन झालं. आणि फायनली आता घरी आलो आहे. सो फायनली आलो आहे घरी. निर्वीचा आता अभ्यास चालू आहे इकडे. आता मी पण घेते जेवण करायला, कारण की पुन्हा जायचं आहे मला हातावरती मेहंदी काढायला माझ्या. सो त्याच्यामुळे आता हा गेटअप पण चेंज होणार आहे. रिअलमध्ये ज्या गोष्टीमध्ये कम्फर्ट झोन असेल माझा. आपण दोघी पण बोलले का मॅडम?
काय बोलली? अच्छा, मग नको काढू. नको, राहू दे. टिक्कीवाली आहे का कोण? मग तो घुमरोवाली मेहंदी काढा, तोच घे मग तो. आणि तिकडचं मम्मीकडचं मी गावते. घेऊन येईन. मला काही जास्त नाही काढायचे, मी पण काढेन. आमची आर्टिस्ट येणार आहे मेहंदीची, जिला ऑर्डर दिली आम्ही. सो ती काढणार आहे माझ्या हातावरती. सो बघूया, आपल्या टायमाला तर नाही एवढं सगळं करायला जमलं मला, पण बाय चान्स माझ्या निर्वीचं नाही जमलं, पण सोनाच्या टायमिंगला तरी करेन. थोडी हाऊस मौज माझी. सो जेवण घेते, बनवून पटकन जेवते आणि मग जातो मेहंदी काढायला मस्तपैकी. सो कनेक्टेड राहा, स्टे राहा लॉंग व्हिडिओमध्ये माझ्या. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट करा. निर्वीचा अभ्यास चालला आहे, कंपोजिशन लिहिते, इंग्लिशचा अभ्यास. तो काय पाठ सोडत नाही तिचा. आणि उद्या निर्वीला आहे सुट्टी, मला नाही आहे सुट्टी. तिला 2 दिवस सुट्टी आहे. हा ड्रेस मला खूप आवडतो, आपण मिशोवरचाच आहे आणि खूप छान आहे. ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनला लावेन. नक्कीच तुम्हाला जर परचेस करायचं असेल ना तर नक्की करा. आणि कमी भावामध्ये आहे आणि जसं तुम्हाला दिसतोय ना हा ड्रेस, तसंच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही बाय करू शकता. आणि किती सुंदर वाटते बघा ना, हाताला पण डिझाईन आणि पायाला पण आहे, पायाची डिझाईन. सो असं डिझायनर आहे. ओढणी पण खूप सुंदर आहे ह्याची. सो तुम्ही पण घेऊ शकता गाईज, ठीक आहे. सो चला तर मग आता आमचा चाय नाश्ता तर मम्मीकडेच झाला आहे, मी तिकडेच करून आले. आता जेवणाच्या पाठी लागते, जेवतो लवकर. भांडी घासायची आहे मला टोपलीवर, भांडी ती घासून घेते. त्याला पण खूप धावपळ असणार आहे. सो चला तर मग बाय. वगैरे करून थेट निघाली होती मम्मीच्या घरी. आणि त्यानंतर ही छान अशी डिझाईन बघूनच ना इतकी सुंदर वाटत होती ना. मी बहुतेक वेळा ट्राय केलं, पण मला काही हे जमलं नाही भाई. ज्याचं काम त्यानेच करावं. तर प्रांजल मस्तपैकी छान अशी ना डिझाईनमध्ये अशी मेहंदी काढत होती आणि बारीक कोणाची हे करून ती करत होती. ते बाबा ते इतका हात दुखायला येतो ना अक्षरशः, इतकं बारीक बारीक हे करायला गेलं तर भरपूरच. मी म्हटलं बाई मला काही होत नाही, तू आपली साधी सिंपल. आणि एवढा टाईम बसायला म्हणायला गेलं तर ह्या परिस्थितीमध्ये मला काय जमणार नाही. साधी सिंपल आणि सोबर जशी जमेल तशी छोटीशी, तुला पण कंटाळा येणार नाही आणि मला पण त्रास होणार नाही अशी काहीतरी काढ. तर तिने छानपैकी अशी मेहंदी काढायला सुरुवात केली होती. आणि एक दुसरी बोलवली होती, तिने पण छान प्राजक्ताच्या हातावरती पण मेहंदी काढायला सुरुवात केली. पण एवढा टाईम बाई मी बसू शकत नाही, कारण की खरंच तेवढं रेखीव आणि तेवढं हे करेपर्यंत खूप टाईम लागतो बाई. आणि ही शिकते आहे, पण शिकत शिकत ती खूप छान पण ती कला तिची ही केलेली आहे. मला तर फारच आवडली बरं मेहंदी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.